आंबेडकर नागरिक आपल्या सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे, जय संविधान। आम्ही पोलीस संघटना नवी दिल्ली भारत संघटनेच्या वतीने आंतरतर्फे वरडी जमीन आदिवासी खातेदार जमीन प्रकरणात लोकमान्य टिळक चौक कर्ज देते आदिवासी खातेदार न्याय मिळवून देण्यासाठी उपोषण करत आहोत। आणि त्या संदर्भातील आताच आम्ही उपविभागीय अधिकारी यांना पत्र दिलेलं आहे। याच्या आधी सुद्धा गेल्या महिन्यात पत्र दिलेलं होतं, परंतु त्यांनी आम्हाला विनंती केली होती, रिक्वेस्ट केली होती की आचारसंहिता असल्यामुळे नगर परिषद आणि पंचायत समिती जिल्हा परिषद निवडून असल्यामुळे आचारसंहिता असल्यामुळे आमच्या कामाचा खूप आमच्यावर लोड असल्यामुळे आपण निवडणूक संपेपर्यंत आचार संपेपर्यंत आम्हाला वेळ द्यावा। आचारसंहिता संपली की आम्ही या प्रकरणात योग्य ती चौकशी करू आणि कारवाई करू असं आम्हाला आश्वासन तोंडी आश्वासन उपविभागीय अधिकारी यांनी दिलं होतं। परंतु गेले 15-20 दिवस आम्ही वाट पाहिली, पण उपविभागीय अधिकाऱ्यांनी आमच्या पत्राची कुठल्या प्रकारची दखल घेतली नाही। त्याच्यामुळे आज आम्ही त्यांना पत्र देऊन उपोषण करण्याचं जाहीर केलेलं आहे। समोर हे जे खातेदार आहेत ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, ज्यांची जमीन बिगर आदिवासी खातेदार ज्याचं नाव आहे सुभेकर म्हणून आडनाव आहे त्यांचं आणि ते सावकार होते, त्यांनी यांना फसवून तहसील कार्यालयामध्ये आणून ते काही दावा दाखल केला होता। त्या संदर्भात मी आपल्याला या सविस्तर सांगणार आहे, परंतु या प्रकरणात त्यांच्यावर अन्याय झालेला आहे, ज्यांच्यावर अन्याय होत आहे ते आदिवासी बांधव माझ्या समोर आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घ्या की खरोखर काय त्यांच्यावर कशा प्रकारे अन्याय केलेला आहे आणि कशा प्रकारे ही जमीन बिगर आदिवासी खातेदार सुभेकर यांनी हस्तांतरित केलेली आहे। तर आपण तेच सांगतील त्यांच्याकडून आपण ऐकूया। नावाव करून घेतला कसा आम्हाला ना विचारतान तू नावाव कसा केला, ह्यो कारवाई झाल्याच पाहिजे तुझं। आम्हाला ना विचारतान आम्हाला आधार कार्ड घेतला, अंगठ इथं काय आलेलो नाही, बाहेर रोडवर रस्त्यावर आधार कार्ड गेला। आम्हाला काय दुसरा काही त्यांनी सांगितलं नाही आणि पैसे दिला नाही काय काय अशा प्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणात या आदिवासी खातेदारीचा अन्याय झालेला आहे, तरी सुद्धा या उपविभागीय अधिकारी आम्ही यांना स्पष्ट सांगितलं, त्यांनी आता फक्त चौकशी करून कारवाई करू असं सांगितलेलं आहे। परंतु या निमित्ताने मी खरं सांगू इच्छितो की शासनाने आदिवासी खातेदारीच्या जमिनी संरक्षणासाठी खूप कडक कायदे केलेले आहेत आणि 1966 कलम 6 अंतर्गत एखाद्या आदिवासी खातेदाराला जर काही जमीन शासनाने दिलेली असेल, शासनाच्या वतीने हस्तांतर झाले असेल आणि आदिवासी खातेदारांना ती मिळाली असेल तर ती जमीन त्याच्या सख्या भावाला सुद्धा हस्तांतर होत नाही। आणि त्या हस्तांतर करण्यासाठी कलेक्टर साहेब म्हणजे जिल्हाधिकारी आणि शासनाची परवानगी घेतल्याच्या कुठल्या प्रकारचे हस्तांतर होत नाही, परंतु ही जमीन हस्तांतर झालेली आहे। हेच आम्ही वारंवार या तालुक्याचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाल यांना वारंवार सांगतोय आणि त्यांना सांगितलेलं आहे, पण त्यांनी फक्त चौकशी करण्याचा आदेश देण्याचा मान्य केला आहे। परंतु आम्ही या निमित्ताने सर्व कर्तव्य नागरिकांना सांगू इच्छितो की या प्रकरणामध्ये जर या आदिवासी खातेदारांना जर न्याय मिळाला नाही, न्याय दिला नाही तर आम्ही त्याची जबाबदारी सर्व ज्या जमिनी यांनी हस्तांतर केल्यात त्यांच्यावर होईल। आणि आमचं स्पष्ट मत आहे या जमिनी हस्तांतर करण्यासाठी अनियमितता झालेली आहे, त्यामध्ये जर तहसीलदार दोषी असतील, त्यामध्ये जर काही जे सुभेकर जे बिगर आदिवासी खातेदार ते दोषी असतील तर त्यांच्यावर फौजदारी दाखल करावी असं आमचं जिल्हाधिकारी आणि शासनाकडे मागणी आहे। आणि या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी साहेब श्री किसनजी जावळे सकारात्मक आहेत आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की कर्जत तालुक्यातील सर्वच जमिनी आम्ही ह्या एकच जमिनीच्या बाबतीत कारवाई मागितलेली नाही, तर कर्जत तालुक्यातील जेवढे आदिवासी खातेदार आहेत त्यांच्या जमिनी बिगर आदिवासी खातेदारांनी बेकायदेशीर हस्तांतरित केलेल्या आहेत आणि त्यांना अधिकाऱ्यांनी जे सहकार्य केलेलं आहे त्यांना त्यांच्या सर्व कारवाई व्हावी आणि त्या आदिवासी जमिनी त्यांच्या ताब्यात मिळाव्यात किंवा अनियमित झाल्या म्हणून सरकार जमा करावी अशी आम्ही सरकारकडे, शासनाकडे आणि प्रशासकीय अधिकाऱ्याकडे मागणी केलेली आहे। तरी याची गंभीर दखल घेण्यात यावी आणि यांनी जे उपोषण करतो आहोत ते संपूर्ण कर्जत तालुक्याच्या आदिवासी बांधवांना, शेतकरी खातेदारांना न्याय मिळवून देण्यासाठी करत आहोत। तर आपण सर्वांनी पाठीमध्ये आम्हाला सहकार्य करावे आणि हे आश्वासन यशस्वी करावे एवढंच मी या प्रसंगी नमूद करतो। थांबतो। जय श्रीराम, जय महाराष्ट्र।